तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, आपण आपल्या चॅनलवर MSc संदर्भात नवीन माहिती या ठिकाणी घेत असतो। तर अशीच एक नवीन माहिती या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न करतोय मित्रांनो। जसं की तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र विधान परिषद अर्थसंकल्प अधिवेशन 2025 हे चालू आहे। तर मित्रांनो, शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी सुरक्षा रक्षकासंदर्भात काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर तीच माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो। तर माहिती बघण्याचा उद्दिष्ट हेच आहे मित्रांनो, तुम्ही ती माहिती बघितल्यानंतर तुम्हाला त्या या ठिकाणी समजेल की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट या ठिकाणी काय आहे मित्रांनो। तर काय माहिती समोर आली आहे त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी स्वतः बघून घ्या। तर चला मित्रांनो बघूया। स्वर्गवासी R.R. पाटील होते, तर मला वाटतं ते गृहमंत्री होते। त्यावेळेला त्यांनी असा एक निर्णय घेतला, पोलीस भरतीमध्ये जी मुलं सिलेक्ट होतात आणि जी मुलं काही प्रमाणामध्ये सिलेक्ट होतात पात्रतामध्ये कमतरता म्हणजे कमी मजात फेल होतात, त्या लोकांना त्यांनी या असलेल्या सुरक्षा रक्षकाचा, मला वाटतं त्याला कायद्याचं मला आता नाव परफेक्ट माहित नाही, परंतु राज्य सुरक्षा रक्षकाचा एक कायदा गृह खात्याच्या अंडर केला आणि तो फक्त महाराष्ट्रातल्या या असलेल्या पोलिसांच्या निगडीत असलेल्या कामापुरता मर्यादित ठेवायला पाहिजे नव्हता। बाई दुर्दैवाने आता या म्हणजे मध्ये मी गृहमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यावेळेला त्यांना विचारलं होतं की पोलिसांची भरती आपण अद्यापपर्यंत का केली नाही। काल पण त्यांनी सांगितलं 35,000च्या वरती लोकांना आम्ही आता भरती केलेली आहे, अजूनही भरती करायची आहे। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर या मध्यंतरीच्या काळामध्ये या सुरक्षा रक्षकांची भरती पोलिसांची भरती झाली नाही, पण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर म्हणजे या कायद्याच्या चौकटीमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांना उमेदवारांना, पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षक R.R. पाटलांच्या वेळा जो कायदा होता त्या R.R. पाटलांच्या कायद्याच्या वेळेच्या असलेल्या त्या कायद्याचा आधार घेऊन त्यांना त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। हल्ली आम्ही रस्त्याने जाताना बघतो, आता RTOचे पोलीस कमी दिसतात आणि जोडीला दुसरे बरीच मंडळी असतात, म्हणजे त्याला RTOच्या माध्यमातून सहाय्यक म्हणून त्याला नेमलं जातं। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तिथे सुद्धा आपली लोक जाऊ शकतात ना, तिथे सुद्धा आपली लोक जाऊ शकतात। आणि हे करत असताना मी त्या कायद्यावर येतो, एका बाजूला राज्याचा एक कायदा असताना दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कायद्याची पळवाट काढून तिथून वेगळ्या पद्धतीने काही एजन्सी भरती करत असेल तर तो कायदा तुमचा मोठा आहे हे दाखवण्याची गरज आहे। म्हणून या बाबतीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या उद्देशासाठी स्वर्गवासी R.R. पाटील साहेबांनी काही प्रमाणामध्ये ज्या उद्देशाने या सुरक्षा रक्षकाच्या संदर्भामधली एक्झाम्पशन करून जी एजन्सी नेमली होती त्या एजन्सीच्या व्यतिरिक्त आता त्या एजन्सीने आता एवढे पाय पसरायला सुरुवात केलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये तुमचं सुरक्षा रक्षक बोर्ड हे काही दिवसांनी कमी होऊन जाईल आणि बंद होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून त्यांची सुद्धा नियमावली तुम्हाला फिक्स करावं लागेल, तुम्ही कुठपर्यंत काम केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे। नाही तर मग ते काय करतात, मग ते बोलतात की आम्ही काम करतो, मग आम्ही काम करतो, तुम्ही आम्हाला एक्झाम्पशन दिलेलं आहे, तुम्ही आमच्याकडून सिक्युरिटी घ्या। आणि तुम्ही माहिती घ्या, आता सर्वात जास्त सिक्युरिटी गार्ड भरण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून चालू आहे। तुम्ही बोर्ड नुसतं कागदावर राहिला, तुम्ही 80,000च्या पुढे कधी जाणारच नाही, उद्या 50,000वर या। पण तुमची पॉवर असताना ज्या संस्थेचा अधिकार नाही तिथून सर्रास जर सुरक्षा रक्षक भरती होत असेल तर पुणकर साहेब फार चुकीचं आहे। त्यामुळे तुमचे अधिकार तुम्ही वापरायला घेतले पाहिजे असं माझं मत आहे। आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीतून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि हा निर्णय घेत असताना मी प्रामाणिकपणाने सांगतो की महाराष्ट्रातल्या असलेल्या तरुणांना संधी आहे। वाटलं तुम्ही परीक्षा घ्या, जी पोलीस भरती टाईप होते तरी परीक्षा घ्या, तुम्ही अजिबात टीकेकडे लक्ष देऊ नका। ठीक आहे, एका दुसरा तुमच्या गावचा लागला यांच्या गावचाच का लागला हे होणार ना। माझं म्हणणं काय की तुम्ही
लोकांची भरती जशी होते तशी भरती घ्या, परीक्षा घ्या, मैदानी घ्या, पण तुम्ही 50-60 हजार लोकांना नोकरी लावू शकता वर्षभरामध्ये. मला वाटतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही बिलामध्ये काही ज्या सुधारणा दाखवलेल्या आहेत त्या बिलाच्या सुधारणावर मी एवढंच सांगणार आहे. आता तुम्ही नोकरीच्या सेवासाठी सुरक्षाची भरती करण्याचे प्रोव्हिजन देणे वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नोंदणी पुस्तक परीक्षा यादी वगैरे ठेवा. आता तिथे बोर्डामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं बघावं लागणार आहे. काय होतं, काय काय ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोकरी माझी बदली व्हावी, मला बेकार असेल तो बिचारा बघतो, मग तो अधिकाऱ्याला सांगतो लावा ना मला कुठंतरी, मग तो बोलतो ठीक आहे तुला लावतो कुठंतरी, म्हणजे इथं काम चालवतो त्याला उचलतो आणि त्याला पाठवतो. म्हणजे ज्याची चाललेलं चांगला असतो संस्था तो फक्त काहीतरी इंटरेस्ट घ्यायचा आणि त्याला उचलून दुसरीकडे काढायचा. ह्याला पण बंधन. तक्रार जर आली तरच बदली करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली पाहिजे. आता गरिबांना त्याला काय, मग ही काय होतं, मग एक रॅकेट तयार होतं. मग तो काय बोलतो चला आपण बोर्डामध्ये गेलो, मग आपण हे सांगलं तर मग आपल्याला लगेच तिथं चांगल्या प्रकारची नोकरी भेटते. म्हणून हे सर्व बनण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची सूचना निश्चितपणाने मी करणार आहे. आणि हे करत असताना भरती प्रक्रिया शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी कायद्याची फार हे कडक सुधारणा करा. ॲडवायझरी कमिटीचा तुमचा निर्णय आहे तो मान्य आहे. मगाशी आम्ही भाई वगैरे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, आपली चर्चा पण झाली. त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे माथाडी कायद्यामध्ये जसं इम्प्लिमेंट करताना सल्लागार समिती इथं जी आहे ती पण तुम्ही 6 महिन्याच्या वरती ठेवणार नाही, लगेच त्याच्या प्रकारची इम्प्लिमेंट करणार. आणि मला वाटतं की मी 2 सूचना दिलेल्या आहेत, त्याचा रिझल्ट जर चांगला मिळाला तर महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर करणारा हा कायदा निश्चितपणे होईल. पण माझं आजही म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इतर जो कायदा काढलेला आहे खाजगी सुरक्षा रक्षकांचा कायद्याचा तो गृह खात्यातून एक्झाम्पशन घेतलेला आहे, गृह खात्यातून आपल्या गृह खात्यातून एक्झाम्पशन मिळालेलं त्यांना आहे, त्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाय पसरायला लागलेले आहे. तिथे बोर्डाचंच इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. पण ते काय करतात, त्यांच्याकडून मिळालंय तर 25,000 जात आहेत आणि आम्ही लेवी सकट दिलं तर 30,000 जात आहेत. मग आम्हाला हे स्वस्त पडतंय, मग तुम्हाला का घ्यायचा, हा जो हे आहे. त्यामुळे तुमची हद्द, तुमची व्याख्या ही तुम्हाला निश्चित करावं लागेल. तुमची हद्द आणि तुमची व्याख्या निश्चित झाली तर तुमच्याकडे घुसखोरी होणार नाही. नाहीतर मला बाजूने 5,000 रुपये जर कमी मिळत असतील तर कोणताही माणूस त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वागण्याचा प्रयत्न करेल. माझी विनंती आहे की एक चांगली संधी त्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. मुद्दा आहे की आपण गनमॅन म्हणून जो आहे तो सुद्धा एक विषय आपण घ्यावा. आपण सुरक्षाच्या माध्यमातून गनमॅन देण्याच्या बाबतीत मला निर्णय देतो शकतो का, याचा सुद्धा आपण निश्चितपणाने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. कदाचित आता नवीन एक फ्लॅट निघालेला आहे बाउन्सरचं, कुठे गेलं की बाउन्सर ठेवतात, आपल्याकडून पण देता येईल शासकीय कार्यक्रमाच्या वेळेला किंवा कुठे, त्याचे सुद्धा विचार करता येईल आणि त्याला चांगलं मानधन दिलं जातं. त्या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि एक चांगला कायदा आता जो जिवंत आहे माथाडीच्या नंतर आता हा एक कायदा आला की ज्याच्यातून महाराष्ट्रातली बेरोजगारी वाढू शकते. याला न्याय देण्यासाठी दोन्ही तरुण मंत्री आहेत, दोघांनी यासाठी या कायद्याचं रूपांतर करायचा साथ द्यावी आमची अपेक्षा आहे. आम्ही या बिलाला आम्ही सहकार्य करतो, परंतु ते करत असताना रिझल्ट दिला नाही तर पुढच्या वेळेला याच संदर्भात आम्ही तुम्हाला जाब विचारू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण